आज मी बनवत आहे अंडा बिर्याणी। तर त्यासाठी मी आधी तेल गरम करून घेतले, त्यामध्ये थोडी अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकले आणि कांदा मी आधीच तळून घेतले होते। तर कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडे खडे मसाले, इलायची, लवंग, काळी वगैरे आणि नंतर मी लाल टोमॅटो टाकले आणि थोडीशी कोथिंबीर, कारण आज मी पहिल्यांदाच बनवत आहे। तर थोडंसं लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ। सर्दी झाल्यामुळे माझा गळा पण बरोबर दिसत नाही आहे। आणि आपला डेलीचा मसाला आणि थोडंसं लिंबू ॲड केले आणि हा आहे बिर्याणीचा मसाला। थोडंसं बिर्याणीचा मसाला टाकले आणि थोडं धने पावडर आणि छान परतून घ्यायचं आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आणि थोडंसं शिजू द्यायचं। मसाला छान शिजेल आणि त्यामध्ये नंतर मी अंडे ॲड केलेले आहेत आणि त्याला छान असं परतून घ्यायचं, तुम्ही पाहू शकता। आणि नंतर मी थोड्या वेळ त्याच्यावर झाकून ठेवले आणि बघा कसं तेल सुटलं आहे थोडंफार। आणि हे तांदूळ जे मी आधी शिजवून घेतले होते, जे मी वरून ॲड केले, पूर्ण असं तांदूळ मी ॲड केले आणि त्यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर ॲड करते, हिरवी कोथिंबीर। आणि हा फूड कलर जे मी इथं येलो कलरचा यूज केलेला आहे, तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता। आणि हा तळलेला कांदा खूप क्रिस्पी असतो, आज मी पहिल्यांदाच तळून बघितले, तर खूप छान कडक असे झाले होते। आणि 5-10 मिनिट मी यांना मस्त असं शिजू देते, मग त्याचं स्मेल पूर्ण मस्त तांदळामध्ये मिक्स होईल। तर बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे। आणि थोडंसं लिंबू ॲड केले मी वरून। तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे बिर्याणी। कलर पण खूप छान वाटतोय, कांदे तर खूपच भारी दिसत आहेत आणि त्यावर मस्त कोथिंबीर अजून भारी लुक येतोय। बघू शकता तुम्ही बिर्याणी कशी तयार झालेली आहे। आणि अंडे पण मस्त उकळलेले आहेत, खूप छान दिसत आहे, टेक्स्चर तर भारी दिसत आहे। बघा तुम्हाला कशी वाटली ही बिर्याणी कॉमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा अंडे